जय हिंद मित्रांनो, जेवीएस अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण मसावी काय असतं ते पाहिलं होतं। मसावी म्हणजे महत्तम सामायिक विभाजक। आता आपण लसावी पाहणार आहोत। लसावी मध्ये ल कशासाठी आहे? लघुत्तम। सा कशासाठी आहे? सामायिक। आणि वी कशासाठी आहे? विभाज्य। इथं वीचा अर्थ विभाज्य असा आहे, विभाजक नाही। इथं वी हा कशासाठी आहे? इथला वी विभाज्यासाठी आहे, विभाजकासाठी नाही। लसावी म्हणजे लघुत्तम सामायिक विभाजक। पुन्हा लघुत्तमचा अर्थ होतो सर्वात लहान सामायिक विभाज्य। माझ्या तोंडून विभाजक हा शब्द नजर म्हणजे गफलतीने निघालाय। विभाज्य, इथला वी कशासाठी आहे? विभाज्यासाठी आहे। तर पाहूया आपण, पहा या ठिकाणी माई इकडून घालतो। काय आहे समजा विभाज्य पद्धतीने, समजा फॉर एक्झाम्पल मी म्हटलो 12 व 15चा किंवा 12 व, चला आपण क्वेश्चन टाईप घेऊ, एक क्वेश्चन घेऊ उदाहरण। 12 व 16चा, 12 व 16चा लसावी काढा। लसावी काढा, लसावी काढा। 12 व 16चा काय काढायचं आहे? लसावी काढायचं। सर्व पद्धतीने सांगतो। आधी कोणत्या पद्धतीने लसावी कोणत्या पद्धतीने काढू? विभाज्य पद्धत। कोणती पद्धत? विभाज्य पद्धतीने। कोणती पद्धतीने? विभाज्य पद्धतीने। आधी कोणत्या पद्धतीने काढायलो आपण? विभाज्य पद्धतीने 12 व 16चा लसावी। याच्यामध्ये काय करायचं आपल्याला? विभाज्य आणि विभाजक नाही, विभाजक नाही, हा शब्द विभाज्य असा आहे। तर 12चे विभाज्य, 12चे विभाज्य म्हणालो आम्ही, विभाजक नाही। विभाजक कशामध्ये असतं? मसावी मधल्या वीचं विभाजक आणि लसावी मधला वी विभाज्यासाठी। 12चे विभाज्य, विभाज्य म्हणजे अशा संख्या की ज्या ज्या संख्यांना 12ने भाग जाईल, ज्या ज्या संख्यांना 12ने भाग जाईल अशा संख्या म्हणजे 12चे विभाज्य। म्हणजे 12च्या पटीतील संख्या। 12च्या पटीतल्या संख्या 12, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, या कशा संख्या आहेत? या अशा संख्या आहेत की ज्यांना 12ने विभाज्य जाईल, म्हणून या संख्यांना काय म्हणतात? 12चे विभाज्य। 12ने विभाज्य असणाऱ्या संख्या, ज्या ज्या संख्यांना 12ने भाग जाईल, काय 12, 24, 12 दुनी 24, 12 त्रिक 36, 12 चौक 48, 12 पंचे 60, 12 सख 72, 12 सती 84, 12 आठी 96, 12 9 108, असं चलत राहणार अनंतापर्यंत। हे काय आहेत? 12चे विभाज्य, म्हणजे 12च्या पटीतल्या संख्या आहे। अशा संख्या आहे की ज्यांना 12ने भाग जातो। आता 16चे विभाज्य। आता काय? 16चे विभाज्य। कोणाचे विभाज्य? 16चे विभाज्य म्हणजे अशा संख्या की ज्यांना 16ने भाग जाईल, अशा संख्या की ज्यांना 16ने भाग जाईल म्हणजे ते 16चे विभाज्य, किंवा अशा संख्या ज्या 16च्या पटीत आहेत। 16ची एक पट, 16च्या पटीत आहे म्हणजे 16ची एक पट 16 एक 16, 16 दुनी 32, 16 त्रिक 48, 16 चौक 64, 16 पंचे 80, 16 सखी 96, 16 सती 12 दर्शे डॅश 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 अनंतापर्यंत। आपण यादी केली 12च्या विभाज्यांची, यादी केली 16च्या विभाज्यांची। आता याच्यातले सामायिक विभाज्य कोणते कोणते? 12 व 16चे सामायिक विभाज्य। 12 व 16चे काय? सामायिक विभाज्य। कसे विभाज्य? 12 व 16चे सामायिक विभाज्य कोणते कोणते आहेत? सामायिक म्हणजे कॉमन। 12 व 16चे कॉमन विभाज्य, जे 12चे पण आहेत आणि 16चे पण विभाज्य आहेत। पहा, हे 48 जे की 12चा पण विभाज्य आहे आणि 16चा पण विभाज्य दिसायला। 48 नंतर हा 96, 12चा पण विभाज्य, 16चा पण विभाज्य, म्हणजे हे अशा संख्या आहे ज्याला 12 ने 16 पण भाग जातो। मी जर पुढे यादी करत गेलो असतो तर मला आणखीन विभाज्य भेटले असते, पण आता मर्यादा आहे ना, आपण यादी लिमिटेड करू। तर 12 व 16चे काय काय सामायिक विभाज्य भेटले आपल्याला? 12 व 16चा पहिला सामायिक विभाज्य भेटलं 48, म्हणजे 12 चौक 48, 16 त्रिक 48। त्याच्यानंतर 12 व 16चा दुसरा सामायिक विभाज्य काय? 96। आता याच्यातला कसा सामायिक विभाज्य पाहिजे? जे ल आहे, जो सामायिक विभाज्य कसा आहे? जो सावी म्हणजे सामायिक विभाज्य कसा आहे? ल आहे। ल आहे म्हणजे लघुत्तम आहे, म्हणजे जो सर्वात लहान आहे। याच्यातला सर्वात लहान सामायिक विभाज्य कोणता आहे? 48 आहे, कारण इथून पुढचे सगळे विभाज्य 48 पेक्षा कसे आले असते? मोठे आले असते। तर मग 12 व 16चा लघुत्तम सामायिक विभाज्य। 12 व 16चा काय? 12 व 16चा लघुत्तम सामायिक विभाज्य काय आहे? 12 व 16चा लघुत्तम सामायिक विभाज्य आहे 48। 12 व 16चा लघुत्तम सामायिक विभाज्य काय? 48। म्हणजेच 12 व 16चा लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य म्हणजेच लसावी। 12 व 16चा लसावी काय आहे? 12 व 16चा लसावी आहे
48 अशा प्रकारे लसावी काढला. ही विभाज्य पद्धत. विभाज्यांची यादी करायची, मग सामायिक विभाज्य कोणते कोणते सांगायचे आणि त्याच्यातलं लघुत्तम कोण आहे सामायिक विभाज्य, म्हणजे 12 यांच्यातलं लघुत्तम सामायिक विभाज्य 48. ही एक पद्धत झाली. मसावी काढताना बी आपण विभाजकांची यादी केली होती, लसावी काढताना आपण विभाज्यांची यादी केली. फरक आहे. मसावीचा फुल फॉर्म काय? मसावी. आपण मागचा आपला याचा पार्ट 1 पहा, याच्यामध्ये सगळं आहे. मसावीमध्ये हे महत्तम सामायिक आणि हा मसावी मधला वी कशासाठी आहे? विभाजकांचा आहे. कशासाठी? सर्वात मोठा सामायिक विभाजक. आणि लसावी मधला जो वी आहे, लसावी मधला जो वी आहे तो कशासाठी आहे? विभाज्यांसाठी, विभाज्यासाठी. आता ही गोष्ट मराठीमध्ये कन्फ्यूज करते लसावी मसावी, पण तीच इंग्लिशमध्ये जर पाहिलं ना आपण तर लसावीला काय म्हणतो आपण? लीस्ट कॉमन मल्टिपल. काय म्हणतो इंग्लिशमध्ये लसावीला? लीस्ट कॉमन मल्टिपल. लीस्ट म्हणजे लहानात लहान, कॉमन म्हणजे सामायिक, आणि विभाज्य म्हणजे मल्टिपल, ज्याला की आपण शॉर्टकटमध्ये काय म्हणतो? LCM. लसावीला शॉर्टकटमध्ये काय म्हणतो? LCM, लीस्ट कॉमन मल्टिपल. जो मल्टिपल कॉमन आहे आणि सगळ्यात लिस्ट आहे म्हणजे सगळ्यात छोटा आहे. हे मल्टिपल कॉमन आहे आणि याच्यातला कोणता मल्टिपल लिस्ट आहे? 48 हा मल्टिपल लिस्ट आहे. आता काय करूया? आता आणखी दुसरी पद्धत. दुसरी पद्धत कोणती होती? सेकंड मेथड होती. कोणती होती? मूळ अवयव पद्धत. दुसरी पद्धत कोणती? मूळ अवयव पद्धतीने. मूळ अवयव पद्धतीने. मूळ अवयव पद्धतीने. दुसरी कोणती पद्धत? मूळ अवयव पद्धतीने. काय काढायचं मूळ अवयव पद्धतीने? 12 व 16चा लसावी कोणत्या पद्धतीने काढायचं? मूळ अवयव पद्धतीने. मूळ अवयव पद्धतीला आपण इंग्लिशमध्ये काय म्हणतो? प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. काय म्हणतो? प्राईम फॅक्टरायझेशन मेथड असं म्हणतो. काय म्हणतो? प्राईम फॅक्टरायझेशन मेथड. याच्यामध्ये आपण मूळ अवयव पाळतो, म्हणजे असे अवयव जे अवयव मूळ संख्या असले पाहिजे. तो अवयव मूळ असला पाहिजे. सगळ्यात छोटी मूळ संख्या काय? 2. त्याच्यापेक्षा मोठी मूळ संख्या आहे 3. त्याच्यापेक्षा मोठी मूळ संख्या आहे 5. म्हणजे ज्याचे अवयव 2, 3, 5च असले पाहिजे, म्हणजे जे मूळ असतील ते असले पाहिजे आणि मूळ संख्याचा अवयव पाहिजे. मग चढत्या क्रमाने पहा. आपण आधी काय करूया? 12चे काय पाडूया? मूळ अवयव. काय पाडूया? 12चे मूळ अवयव. 12चे मूळ अवयव पाडू. 12चे. 2 न भागलं तर 6, पुन्हा 2 न भागलं तर 3, आता पुन्हा 3 न भागलं तर 3 1 3. काय पडले? 12चे मूळ अवयव. 2 2 3. आता 16चे मूळ अवयव. कोणाचे? 16चे मूळ अवयव. 2 8 16, 2 4 8, 2 2 4 आणि 2 1 2. तर मग 12चे मूळ अवयव काय? लिहूया याला याप्रमाणे. 12चे 2 × 2 × 3, 2 2 4 4 3 12, 2 × 2 × 3. हे कशाचे? 12चे मूळ अवयव पडले. आता कोणाचे? 16चे मूळ अवयव. काय काय पडले 16चे मूळ अवयव? हे काय? 2 × 2 × 2, 2 × 2 × 2 × 2. आता याच्यातले सामायिक अवयव आणि असामायिक अवयव. लसावी काय असतो? पहा ना काय आला लसावी. इथं काढला ना आपण डिटेल विभाज्य पद्धतीने. किती आलेला लसावीत? 48 आलेला आहे. मग इथं लसावी कसा असतो? लसावी लघुत्तम सामायिक विभाज्य, LCM, लिस्ट कॉमन मल्टिपल. तर काय काय घ्यायचं तुम्हाला? सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. सामायिक अवयव गुणिले असामायिक अवयव. सामायिक 2 2 घेतला सामायिक. त्याच्यानंतर आणखीन सामायिक हे 1 2, हे 1 2. आता असामायिक इकडचे 3 आणि इकडचे हे 2 2 2 2. म्हणजे काय आलं पहा? 2 2 4, 4 3 12, 12 2 24 आणि 24 2 48. काय आला लसावी? 48 सामायिक अवयव. आता हे या टाईप केलं प्राईम फॅक्टरायझेशन मेथड या पद्धतीने लिहिली तर ती किचकट वाटायली, कॉम्प्लिकेटेड वाटायली, अवघड वाटायला, खूप सारं लिहावं लागेल असं वाटायला. ती लेंथी व्हायली, तिची लांबी जास्त व्हायली. तिला आणखीन शॉर्ट करून दाखवतो. या मेथडला आणखीन शॉर्ट करून दाखवतो. त्याकरता हे पुसून घेतो. या मेथडला आणखीन शॉर्ट करून दाखवतो. बघा शॉर्ट करायला यार. याप्रमाणे 12 अशा प्रकारे लिहा, 16 लिहा. याप्रमाणे टेबल काढा जसं आम्ही दिसायला. काढला टेबल? ओके, काढला टेबल? येस.
चला तर मित्रांनो, लसावी काढण्याचे आणखीन 2 एक्झाम्पल पाहूया. तुम्हाला कॉन्सेप्ट चांगली समजावा याकरता जास्त एक्झाम्पल मी घ्यायला लागलो. 2 एक्झाम्पल पाहूया. चला या ठिकाणी पुढचं उदाहरण काय घेतलं, 24 व 30चा लसावी काढा. आपण एक सोबत 2 नाही 3 संख्यांचा पण लसावी काढू शकतो. एखादं एक्झाम्पल पाहू. 24 व 30चा लसावी काढा. त्यापूर्वी हे 2 एक्झाम्पल पाहण्यापूर्वी तुम्हाला माझं एक म्हणणं आहे की तुम्ही व्हिडिओ पाहताय, मी ॲनालिटिक्स पाहिलं, जितके जण व्हिडिओ पाहतायत त्याच्यापैकी फक्त 20% लोकच चॅनलला सबस्क्राईब करायलेत. 80% लोक केवळ व्हिडिओ पाहायला लागलेत. कारण एक व्हिडिओ बनवण्यामागं खूप सारी मेहनत असते. आणि आतापर्यंत मी माझ्यासमोर मुलं बसलेले असतात, मी त्यांना शिकवतो आणि कॅमेऱ्यासमोर शिकवायलो. म्हणजे ते फील आणायला की लोक आपल्यासमोर बसलेले आहेत आणि मी त्यांना शिकवतो. म्हणजे कॅमेऱ्यासमोर व्हिडिओ बनवणं खूप अवघड असतं. मी व्हिडिओ ज्याला गरजवंत जे असतील ते सबस्क्राईब पे करतील आणि चॅनल पाहतील सुद्धा. पण बाबा मी पुढचे व्हिडिओ बनवत जावं याकरता मला कोणती गोष्ट प्रेरणा देईल? पैसे तर बिलकुल देणार नाही मला प्रेरणा की मी आणखीन व्हिडिओ बनवावं. तर मला कोणती गोष्ट देणार की मी आणखीन पुढे व्हिडिओ बनवावं? तर मग मला तुम्ही केलेला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर, खास करून सबस्क्राईब, ही गोष्ट मला प्रेरणा देईल की मी आणखीन व्हिडिओ बनवावं. आणि ही गोष्ट त्या लोकांना पण उत्तर हे असेल किंवा जे माझ्या शिकविण्यावर हसायला लागले सध्या, ओके, त्याला म्हणजे विनोद वाटायला लागले, हे त्या लोकांना सुद्धा उत्तर असेल की बाबा या माणसानं शिकविलं तर याला सबस्क्राईब रूपात काही ना काहीतरी मिळालं, सबस्क्रायबरच्या रूपात, हे त्यांना उत्तर सुद्धा असेल. म्हणून जे लोक पाहायला लागलेत, जे 80% लोक केवळ पाहायला लागलेत, म्हणजे पण सबस्क्राईब करून झाले, मला असं सांगायचं आहे की त्यांना मला सांगायचं आहे की तुम्ही जर सबस्क्राईब केलं तर मग मला आणखीन व्हिडिओ बनवण्यास मोटिवेशन मिळणार आहे. म्हणून जे लाईव्हच्या माध्यमातून तुम्ही उत्तर द्यावं. ठीक आहे. चला आता हे 2 एक्झाम्पल पाहूया लसावी काढण्याचे. कशात लसावी काढायचा? 24 व 30चा लसावी काढायचा. काय करणार आहे? 24 मधातून एक रेष मारली, याप्रमाणे टेबल तयार करा. मी जसं तयार करायला 24 आणि 30. तर आधी कशानं 2 ने डिवाइड करा. सगळ्यात छोटी आपल्याला काय करायचं, मूळ संख्या अवयव काय पडायचे, मूळ संख्येनं भागायचं. सगळ्यात छोटी मूळ संख्या काय? 2. 2 न भागल्यावर हे 12 होतील, हे 15 होतील. मग याच्यापेक्षा पुढची मोठी मूळ संख्या काय? 2 न तर आता भाग जाईन ना, 2 न 12ला चाललाय पण 15ला भाग जाईन. दोन्ही संख्यांना भाग जाईल. आता दोन्ही संख्यांना 12ला पण आणि 15ला पण भाग जाईल अशी मूळ संख्या कोणती आहे? 3. तर 3 न भाग दिले तर हे 3 चौक 12 आणि हे 3 पाची 15. आता आपण या स्टेजला आलो, इथपर्यंत आलो. इथपर्यंत आल्यानंतर 4ला पण आणि 5ला पण एका सेम संख्येने भाग जाईल अशी संख्या नाही. 1 शिवाय एक ही मूळ संख्या नाही आहे. पण अशी मूळ संख्या नाही आहे की जिने 4ला पण आणि 5ला पण भाग देईल. तर आपल्याला सेपरेट भाग द्यायचा. एकदा 4 ने भाग द्या डायरेक्ट चालेल, किंवा 2 ना करून 2 ने भाग द्या असंही चालेल. मी डायरेक्ट 4 ने देतो, चालतं. 4 ने भाग दिलं तर 4 1 4. आता ह्या 4 ने काही या 5ला भाग जात नाही म्हणून हे 5 जशाला तसे लिहून घ्या. आता 5 ने भाग द्या, कारण 1 न भाग देण्यात तर काय अर्थ नाही. 5 ने भाग दिले तर 5 1 5 आणि हा 1 जशाला तसा उतरून घ्या. तर काय मिळाले तुम्हाला मूळ अवयव? 24 व 30चे मूळ अवयव मिळाले 2 3 4 आणि 5. याला म्हणायचं 24 व 30चे मूळ अवयव. मग 24 व 30चा मसावी. 24 व 30चा काय? मसावी. 24 व 30चा मसावी काय? 24 व 30चा मसावी 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5. 2 गुणिले 3 गुणिले 4 गुणिले 5 काय होणार आहे? गुणाकार. 5 चौक 20, 20 त्रिक 60 आणि 60 दुनी 120. सॉरी 60 दुनी 120. तर 24 व 30चा मसावी नाही, माफ करा, आय एम रिली सॉरी. 24 व 30चा काय? हा लसावी आहे. लसावी मोठा असतो, मसावी लहान असतो. 24 व 30चा लसावी काय आहे? 120. आता पुढचं एक्झाम्पल 84 आणि 64चा काय काढूया? लसावी. याप्रमाणे टेबल तयार करा. 84 एक रेष मधातून 64. ओके. आता भाग द्या. सगळ्यात छोटी मूळ संख्या काय? कारण मूळ संख्येला भाग द्यायचं. सगळ्यात छोटी मूळ संख्या 2. 2 न भाग दिले तर हे 2 चौक 8, 2 दुनी 4, 2 त्रिक 6, 2 दुनी 4. पुन्हा एकदा 2 ने भाग द्या. 2 दुनी 4, 2 1 2 आणि हे 32चं निम्म 2 न भाग दिल्यावर 16. सेम संख्या नाही ना तुम्हाला. तुमच्याकडे अशी सेम संख्याच नाही की जिने 21ला पण आणि 8ला पण भाग जातो, अशी सेम संख्या नाही. तुम्ही याला डायरेक्ट 8 न भाग द्या. काय व्हायला?
8 एक 8 आणि हे 21 जशाला प्रश्न पुढं जाऊन 21 भाग द्या डायरेक्ट. माझ्या हिशोबानं तर काय होणार नाही. 21 एक 21 किंवा 2दा करून असं दिलं तर 21च होणार. मग 21 एक 21 चालतं. मग काय आलं 84 व 64चा लसावी. 84 व 64चा लसावी आला आहे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले 8 गुणिले 21. काय झालं 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले हे झाले 2 दुनी 4 4 दुनी 8 8 8 64 64 गुणिले 21 काय होतं 64 गुणिले 21 1344. काय 1344 हा काय 84 व 64चा लसावी 1344.